नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जुलै ऑगस्टमध्ये जी पुरवणी परीक्षा बोर्डाकडून घेतली जात होती त्या परीक्षेच्या संदर्भातील आज 5/8/2022 रोजी इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र या विषयाचा पेपर झालेला आहे. या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. चला तर पाहूयात कशा पद्धतीचा पेपर होतो. प्रश्नपत्रिकेला सुरुवात झाली. पहिला प्रश्न हा योग्य पर्याय निवडा विचारलेला होता 5 मार्कासाठी. टोटल पहिला प्रश्न 20 मार्कासाठी, त्यामध्ये उपप्रश्न 5 मार्काचा आहे. यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला होता, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. त्याचे पर्याय दिले होते 4 पैकी कोणते पर्याय बरोबर आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आपल्याला निवडायचा होता. आणि या प्रश्नाचं उत्तर होतं सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणून फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये फक्त हा पर्याय क्रमांक बरोबर होता. तर ज्यांनी हा पर्याय क्रमांक लिहिला असेल ते आपलं या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं असणार आहे. यानंतर एक दुसरा प्रश्न होता, बाजारपेठेचे वर्गीकरण स्थलाच्या आधारावरती खालीलप्रमाणे केले जाते. तर कोणत्या प्रकारे केले जाते त्याचे आपल्याला 4 पर्याय दिले होते. त्यामधील योग्य कोणते पर्याय आहेत त्याचे क्रमांक या ठिकाणी दिले. अबकडं कुठला पर्याय बरोबर आहे. इथं उत्तरं जर तुम्ही पाहिली असतील तर स्थल म्हणजे ठिकाणानुसार विचारलेलं होतं. ठिकाणानुसार स्थानिक बाजार आहेत, राष्ट्रीय बाजार आहेत, आंतरराष्ट्रीय बाजार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक हा 3 नंबरमध्ये दिसतोय, म्हणून 3 नंबरचा पर्याय बरोबर होता फक्त बाकीच्या सगळ्या प्रकारांमध्ये तुम्हाला कालीन म्हणजे कालावधीशी संबंधित आहे. अल्पकालीन शब्द ह्या 3ही पर्यायामध्ये आहे. त्यामुळे हे पर्याय चुकीचे आहेत. फक्त पर्याय क्रमांक पहिला बरोबर होता. यानंतर प्रश्न तिसरा, किंमत निर्देशांकाविषयी अयोग्य संबंध असलेली विधाने. किंमत निर्देशांकाला जे विधानं लागू होत नाहीत अशी विधानं विचारलेली होती. आणि इथे 4 विधानं दिले, त्यापैकी कोणते विधानं लागू होत नाहीत हे या ठिकाणी विचारलेले होते. तर यामध्ये निर्देशांकाचे भौगोलिक साधन हे एक विधान आपल्याला चुकीचं आहे. आणि हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते म्हटले, हे देखील चुकीचं आहे. हवेचा दाब जसा मोजणारं एक साधन आहे तसंच आर्थिक मोजमाप करण्यासाठी निर्देशांक हे साधन वापरले जाते. त्यामुळे हा हवेचा दाब मोजण्याचं साधन नाही. अर्थव्यवस्थेतला घटक मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो. त्यामुळे हे 2 विधानं चुकीची होती. याचा अर्थ पर्याय क्रमांक आणि ब हे ज्यामध्ये असतील ते पर्याय आपला उत्तर असणार आहे. आणि ते दिलेलं होतं पर्याय क्रमांक 2 मध्ये आणि ब. त्यानंतर प्रश्न चौथा होता, करेत्तर उत्पन्न स्रोतांची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. करेत्तर म्हणजे कर सोडून उरलेले उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत. ज्यामध्ये कर शब्द येणार नाही, डेफिनेटली ते शब्द या ठिकाणी असणार आहेत. इथं प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर हे कर उत्पन्न झालं. करेत्तर म्हटले यामध्ये प्रत्यक्ष कर आहे म्हणजे हे देखील पर्याय चुकीचा आहे. शुल्क आणि विशेष कर हे जे 2 आहेत ते मात्र या ठिकाणी करेत्तर उत्पन्नाचे स्रोत आहेत. आता कर विशेष कर इथंच कर शब्द आहे म्हणून आपल्याला वाटेल की हे करेत्तर उत्पन्नाचं साधन नाही, पण हे करेत्तर उत्पन्नाचं साधन आहे. ते विशेष काही काम शासनाने केल्यानंतर त्याच्यावरती जे शुल्क आकारलं जातं त्याला करेत्तर उत्पन्न आपण म्हणतो. म्हणून त्यामुळे हे 2 पर्याय बरोबर होते. क आणि ड पर्याय कुठे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय पहा, क आणि ड. म्हणून हे पर्याय ह्या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने. पतनियंत्रण संख्यात्मक साधने सांगितले, काही गुणात्मक असतात काही संख्यात्मक असतात. संख्यात्मकमध्ये 3 साधनं आहेत. एक आहे बँक रेट, बँक दर म्हणतो आपण त्याला. खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री त्याला रोख्यांचे व्यवहार म्हटले. आणि तिसरं आहे बदलते गुणोत्तर म्हणजे रोकड निधीचं प्रमाण म्हणतो आपण त्याला. असे 3 घटक आहेत. आणि चौथा जो ड दिला आहे कर्जाचे नियंत्रित वाटप हा गुणात्मक स्रोत आहे. त्यामुळे पहिले 3 घटक बरोबर आहे, अ ब आणि क. मग आता हे पर्याय दिलेत पर्याय क्रमांक 1 मध्ये अ ब क, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या ठिकाणी बरोबर असणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही उत्तरं लिहिली असतील तर नक्की तुम्हाला 5 पैकी 5 गुण ह्या प्रश्नांचे मिळालेले असतील. यानंतर पहा प्रश्न पहिल्यामध्ये ब हा उपप्रश्न आहे, सहसंबंध पूर्ण करा.
सहसंबंध पूर्ण करामध्ये पहिला सहसंबंध दिला होता सूक्ष्म अर्थशास्त्र टिंबटिंब, तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध जंगल या घटकाशी आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र जर जंगलाचा अभ्यास करत असेल तर स्थूल अर्थशास्त्र मात्र एका झाडाचा अभ्यास करेल. म्हणून इथं लिहिलेलं जे पर्याय आहे तो देखील बरोबर आहे. इथं झाड हा अपेक्षित शब्द होता. सूक्ष्म अर्थशास्त्र एका झाडाचा अभ्यास करेल तर स्थूल अर्थशास्त्र पूर्ण जंगलाचा अभ्यास करेल. त्यानंतर दुसरा आहे सामान्य वस्तूंची किंमत व मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. जनरली आपण पाहतो किंमत आणि मागणीत व्यस्त संबंध आहे, मागणीच्या नियमात सांगितलं आहे तो. पण गिफेन वस्तूंच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला तसं दिसत नाही. गिफेन वस्तूच्या बाबतीमध्ये हा संबंध समस्वरूपाचा निर्माण होतो. म्हणजे इथं समसंबंध असं नाव येणं अपेक्षित होतं. यानंतर आहे 3 पूर्ण स्पर्धा टिंबटिंब मक्तेदारी एकच विक्रेता. याचा अर्थ आहे मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो, तर मग पूर्ण स्पर्धेत किती विक्रेते असतात? पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला माहिती आहे असंख्य विक्रेते असतात. म्हणून इथं असंख्य विक्रेते असा शब्द अपेक्षित होता. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे 4. एकूण प्राप्ती टिंबटिंब दिले आणि सरासरी प्राप्ती बरोबर एकूण प्राप्ती भागिले एकूण नगसंख्या. म्हणजे सरासरी प्राप्तीचं सूत्र आहे, सरासरी प्राप्ती काढायची असेल तर एकूण प्राप्तीला एकूण नगसंख्येने भागले जातं. मग एकूण प्राप्ती कशी काढली जाते? एकूण प्राप्ती काढण्यासाठी एकूण नगसंख्या गुणिले किंमत हे सूत्र आहे. म्हणजे इथं एकूण नगसंख्या गुणिले किंमत जर तुम्ही लिहिलं असेल तर तुमचा पर्याय या ठिकाणी बरोबर असेल. त्यानंतर 5 आहे उत्पादन पद्धत टिंबटिंब आणि उत्पन्न पद्धत घटक पद्धत. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यावरती आधारित असलेला हा प्रश्न होता. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पन्न पद्धत आहे त्याला घटक खर्चानुसार उत्पन्न मोजमाप केले जात असतं, त्यामुळे त्याला घटक पद्धती असं देखील म्हणतात. तर उत्पादन पद्धतीमध्ये वस्तूच्या उत्पादनाच्या साठ्यावरती लक्ष देऊन त्या संदर्भातलं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. म्हणून या उत्पादन पद्धतीला माल साठा पद्धत असं देखील म्हटलं जातं. म्हणून माल साठा ह्या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. अशा प्रकारे सहसंबंधांवरती आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तर होती. मला अपेक्षा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी ह्या प्रश्नांमधली उत्तर चांगल्या पद्धतीने लिहिले असतील. यानंतर जाऊयात प्रश्न क्रमांक 1 मधील क उपप्रश्न विसंगत शब्द ओळखा. विसंगत शब्द ओळखा यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे लवचिकतेचे प्रकार. लवचिकतेचे प्रकार याच्यात दिलेले आहेत. जे प्रकार लवचिकतेचा नाही आहे तो आपल्याला वेगळा करायचा आहे. इथे जो घटक दिला असतो त्याच्या संदर्भातले घटक समोर असतात, जो त्याच्याशी संबंधित नसेल तो वेगळा करायचा आहे. मग लवचिकतेचे प्रकार आपल्याला माहिती 3 प्रकार आहे. किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता आणि छेदक लवचिकता हे 3 प्रकार आहेत. आणि एक कमी लवचिकता दिले. कमी लवचिकता हा त्याचा प्रकार नाही आहे, म्हणून कमी लवचिकता हे या ठिकाणी वेगळा विसंगत शब्द असेल, तो आपलं उत्तर असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न बाह्य कर्ज. परदेशी बँका, जागतिक बँका, नाणेनिधी आणि मध्यवर्ती बँक. बाह्य कर्ज म्हणजे देशाच्या बाहेरून जे मिळतं त्या स्वरूपातल्या कर्जाला बाह्य कर्ज म्हणतो. मग परदेशी बँका म्हणजे ह्या आपल्या देशाच्या बाहेरच्या आहेत त्यांच्याकडून मिळाले. जागतिक बँक आपल्या देशाच्या बाहेर आहे. नाणेनिधी ही देखील आपल्या देशाच्या बाहेर आहे. मध्यवर्ती बँक ही मात्र आपल्या देशाचीच बँक आहे, त्यामुळे हे देशातलं कर्ज होईल. आणि हे 3 जे होते ते बरोबर बाह्य कर्ज होती. यामुळे मध्यवर्ती बँक ह्या ठिकाणी गटात बसणारा शब्द नाही आहे, तो वेगळा होईल. तिसरा प्रश्न आहे संघटित क्षेत्र. सावकार, व्यापारी बँका, सहकारी बँका, भारतीय रिझर्व्ह बँक. संघटित क्षेत्र म्हणजे जिथं संचालक मंडळ असतं आणि त्यांच्याकडून संघटित काही नियम अटी आणि संघटनेकडून हे सगळं कार्य चालवलं जातं. तर संघटित क्षेत्रामध्ये व्यापारी बँका संघटित क्षेत्र आहे, सहकारी बँका देखील संघटित क्षेत्र आहे, भारतीय रिझर्व्ह बँक देखील संघटित क्षेत्र आहे. पण सावकार मात्र एकटाच असतो, एकच व्यक्ती असतो, त्यामुळे हे संघटित क्षेत्र नाही. म्हणजे या ठिकाणी सावकार हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे, हा आपल्याला वेगळा करणं गरजेचं होतं. त्यानंतर 4था प्रश्न आहे हस्तांतरित उत्पन्न. हस्तांतरित उत्पन्न कोणकोणतं आहे ते इथं दिलेलं आहे. त्यामध्ये एखादं हस्तांतरित उत्पन्न नसणार आहे. मग जे हस्तांतरित उत्पन्न नाही ते आपल्याला वेगळं करून शोधायचं होतं. निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता, वेतन आणि बक्षीस यामध्ये जे उत्पन्न काम न करता आपल्याला मिळत असतं त्याला हस्तांतरित उत्पन्न म्हणतात. निवृत्ती वेतन म्हणजे
आपण रिटायर झाल्यावरती, सेवानिवृत्त झाल्यावरती जे पैसे येतात त्याला सेवानिवृत्ती वेतन म्हणतो. त्यावेळेस आपण कुठलेही काम करत नाही पण पैसे मात्र येत राहतात, म्हणून ते काम न करता मिळणारं उत्पन्न आहे. बेकारी भत्ता हे देखील, बेकारी भत्ता हा काम न करता जे बेकार आहेत त्यांच्यासाठी दिलेला असतो, म्हणून बेकारी भत्ता हे देखील त्यामध्ये समावेश होणार आहे. यानंतर आहे वेतन. वेतन मात्र काम केल्याशिवाय मिळत नाही, काम करावं लागतं, काम केल्याच्या बदल्यात वेतन मिळतं, म्हणून हे काम करावं लागते. पण बक्षीस जे आहे ते बक्षिसाला देखील काम करण्याची गरज नसते, बक्षीस काम न करता मिळतं. म्हणून हे 3 घटक, सेवानिवृत्ती वेतन, बेकारी भत्ता आणि बक्षीस, हे काम न करता मिळणारे उत्पन्न आहे आणि वेतन मात्र काम केल्याशिवाय मिळत नसल्याने हे यामध्ये बसणार नाही, हे हस्तांतरित उत्पन्न होणार नाही. त्यानंतर 5वा आहे विदेशी व्यापाराचे प्रकार. विदेशी व्यापार आत्ताच आपण पाहिला, आपल्या देशाच्या बाहेरील देशांशी जो संबंध येतो व्यापाराशी त्याला आपण विदेशी व्यापार म्हणतो. पहिला शब्द इथं स्थानिक व्यापार म्हटलं. स्थानिक म्हणजे बाहेरचं नाही, आपल्या लोकल व्यापार आहे. लोकल व्यापाराला इथं आपण विदेशी व्यापार म्हणणार नाही. पण बाकीचे जर पाहिले तुम्ही, इथं आयात व्यापार, बाहेरून आयात करतो, निर्यात व्यापार, बाहेरच्या देशांना निर्यात करतो, आणि पुनर्निर्यात, एका देशाकडून काहीतरी वस्तू आणून त्यामध्ये मॅन्युफॅक्चर करून परत त्या दुसऱ्या देशाला निर्यात करतो. म्हणजे हे सगळे विदेशी व्यापाराचे प्रकार आहेत. पण स्थानिक व्यापार हा लोकल व्यापार आहे, तो या गटात यायला नको होता, तो आलेला आहे, म्हणून ते गटात न बसणारे शब्द आहे. अशा प्रकारे जर तुम्ही हे शब्द निवडले असतील तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नात देखील 5 पैकी 5 गुण मिळाले असावेत. यानंतर आहे मित्रांनो, खालील विधाने पूर्ण करा. विधाने पूर्ण करायला सांगितले, याचा अर्थ विधान लिहून तुम्हाला तो पूर्ण करून दाखवावं लागेल. पहिलं विधान होतं, वस्तूची किंमत आणि मागणी यांत टिंबटिंब संबंध असतो. वस्तूची किंमत आणि मागणी यामधला संबंध मागणीच्या नियमात सांगितला होता आणि तो संबंध आहे व्यस्त संबंध असतो, म्हणून पर्याय क्रमांक ब, व्यस्त संबंध असतो, हे या ठिकाणी उत्तर तुम्हाला लिहिणं अपेक्षित होतं. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, श अक्षाला समांतर असलेल्या किंमत लवचिकतेची मागणी वक्र कशा पद्धतीचा असतो. श अक्षाला समांतर असेल तर त्यावेळेस मागणीची लवचिकता ही संपूर्ण लवचिक मागणी असते. या अक्षाला समांतर असेल तर संपूर्ण लवचिक असतो, न हलणारा, न ताठर स्वरूपाचा असतो तो. पण श अक्षाला समांतर असेल तर तो संपूर्ण लवचिक मागणी वक्र असतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर होता. प्रश्न 3 आहे, जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूस सरकतो तेव्हा त्यास काय म्हणतात. पुरवठा वक्र जो आहे तो वक्र आहे त्या वक्राच्या उजव्या बाजूला जर सरकला तर त्याला पुरवठ्यातील वाढ म्हणतात. पुरवठा वक्र आपला जागा सोडून दुसरीकडे जातो तेव्हा ऱ्हास आणि वाढ किंवा वृद्धी होत असते. संकोच आणि विस्तारामध्ये आहे त्याच वक्रावरती बिंदू खालीवरती सरकतात, त्यामुळे संकोच आणि विस्तार हे या ठिकाणी पर्याय नाहीत. ऱ्हास आणि वाढ हे 2च पर्याय होते, आणि जेव्हा उजवीकडे सरकतो तेव्हा वाढ आणि डावीकडे सरकेल तेव्हा ऱ्हास होत असते, म्हणून इथं पर्यायाला टिक जी केलेली आहे ती बरोबर आहे. ज्या कोणी हा पेपर सोडवला असेल त्याचं हे उत्तर बरोबर आहे, हे देखील उत्तर बरोबर आहे. त्यानंतर हा 4था प्रश्न आहे, राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे टिंबटिंब. आता याच्यावरती मला वाटतं 3 प्रश्न झाले आत्तापर्यंत, सेम प्रश्न आहे, सेम तेच मुद्दे तुम्हाला या ठिकाणी दिसतील. व्यवस्थित जर अभ्यास केला असता तर तुम्हाला ह्या प्रश्नांवरती चांगले मार्क मिळाले असते. राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणार म्हणजे देशातल्या देशात जे आपण करतो वस्तूंची खरेदी विक्री, म्हणजे जो व्यापार होतो त्याला काय म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणणार का. आंतरराष्ट्रीय म्हणजे संपूर्ण जगभरात केला जाणारा व्यापार आहे. अंतर्गत व्यापार, आतल्यात चालणारा व्यापार. दुसरं म्हटले चलन व्यापार, हा पैशाच्या संदर्भात नाही, वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री म्हणून चलन व्यापार होणार नाही. आंतरखंडीय, 2 खंडांमध्ये होणारा व्यापार आहे का, नाही. देशाच्या सीमांच्या आतमध्ये केला जातो म्हणून त्याला अंतर्गत व्यापार म्हटलं जातं, म्हणून अंतर्गत व्यापार हा पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे. आणि मित्रांनो शेवटचा प्रश्न होता यामध्ये, पहिल्या प्रश्नातला, वायदे बाजार हा या बाजाराचा महत्त्वाचा घटक आहे. वायदे बाजार म्हणजे भांडवल बाजाराच्या संदर्भातला हा बाजार असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होतं. भांडवल बाजारातला हा वायदे बाजार महत्त्वाचा घटक आहे. नाणे बाजारामध्ये याचा समावेश होत नाही. अल्प कालावधीच्या संदर्भातलं नाणे बाजार काम करतं, पण भांडवल बाजार मात्र दीर्घ कालावधीच्या संदर्भात काम करतं. स्थानिक बाजार लोकल असतो, आंतरराष्ट्रीय बाजार हा बाह्य बाजार आहे, त्यामुळे वायदे बाजाराचा संबंध हा येतो भांडवल बाजाराशी. भांडवल बाजार हा पर्याय असेल. इथं टिकमार्क डला केलेले आहे, म्हणजे हे उत्तर चुकलेलं असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हे प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित होतं. पहिल्या
प्रश्नामध्ये असलेल्या प्रश्नांची आपण ह्या ठिकाणी माहिती पाहिली. 2 प्रश्न अजून आहेत की ज्याची आपण माहिती पाहू शकतो. तो म्हणजे प्रश्न दुसरा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. तर यामध्ये कोणत्या संकल्पनांवरती प्रश्न विचारला ते एकदा पाहून घेऊयात. एक, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केला. हा प्रश्न बऱ्याच वेळेला आलेला आहे, आपल्या पुस्तकातही आहे, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवता आलेला असावा. जेव्हा कुठल्या तरी ऋतुमानाचा विचार केलेला असतो, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, आणि त्या संदर्भात जेव्हा प्रश्न येतात तेव्हा उपयोगितेच्या संदर्भात हा असतो काल उपयोगितेचा प्रश्न. त्यामुळे इथं काल उपयोगितेची संकल्पना होती. दुसरं होतं, संख्येचे उत्पन्न 50% वाढल्यामुळे आपला उपभोग्य वस्तूंच्या मागणीत त्याने 20% वाढ केलेली आहे. उत्पन्न वाढलं की मागणी वाढते, हा प्रकार आहे उत्पन्न लवचिकतेचा. तुम्ही उत्पन्न लवचिकता देखील या ठिकाणी सांगू शकला असता. किंवा 50% उत्पन्न वाढले, 20% वाढ झाली, म्हणजे उत्पन्न वाढल्यावरती मागणी वाढते, म्हणून त्याला धन उत्पन्न लवचिकता असं देखील तुम्ही म्हटलं तरी चाललं असतं. त्यानंतर तिसरा उदाहरण विचारलेलं होतं, आणि त्याला दरमहा राज्य सरकारकडून 15,000 रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळतं. आता सेवानिवृत्तीचा याच्या आधी पण एक प्रश्न होता बा, तिथं याचं उत्तर पण होतं. समजलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल तर इथून ते तुम्ही सहज लिहू शकला असता. याला आपण हस्तांतरित उत्पन्न म्हणतोय. हस्तांतरित उत्पन्नाची ही संकल्पना आहे. निवृत्ती वेतन जे मिळतं ते हस्तांतरित उत्पन्न असतं. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, जॉन त्याच्या मोबाईलच्या कारखान्यात 5 मोबाईलचे उत्पादन 50,000 करतो. 5 मोबाईलचं उत्पादन तो 50,000 करत होता. 6वा मोबाईल त्याने उत्पादित केला तेव्हा त्याला एकूण खर्च 58,000 रुपये एवढा झालेला आहे. म्हणजे एका जादा नगसंख्येचं उत्पादन केल्यावरती एकूण खर्चात पडणारी निव्वळ भर म्हणजे सीमांत खर्च असतो. म्हणून या उदाहरणात आपल्याला सीमांत खर्च ही संकल्पना समजते. एका नगसंख्येने वाढ केल्यामुळे एकूण उत्पन्नात झालेली वाढ ती ह्या उदाहरणातून आपल्याला दिसते. आणि 5वं उदाहरण होतं, समीरने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँकेला कर्जावरील व्याज दिले. आता वेतन आणि व्याज हे आहेत उत्पादन घटकांचे मोबदले, म्हणून या ठिकाणी संकल्पना होती उत्पादन घटकांचे मोबदले. मग हे तुम्ही स्पष्ट करून सांगायचं होतं. ठीक आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जो म्हणजे विधानांशी सहमत आहात किंवा नाही. आता याची कारणं वगैरे मी सांगणार नाही, फक्त सहमत कोणती होती, असहमत कोणती विधानं होती या संदर्भातली माहिती पाहूया. पहिलं विधान होतं या ठिकाणी, व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही मागणी असते. इच्छा आणि मागणीवरती आधारित असलेला प्रश्न. आणि त्यावेळेसच मी सांगितलं होतं, सर्व इच्छा ह्या मागणी नसतात, काही इच्छा मनामध्येच राहतात, त्या पूर्ण होत नाहीत. म्हणजे प्रत्येक इच्छा मागणी बनते का? नाही, प्रत्येक इच्छा मागणी नसते. म्हणून हे विधान सहमत नाही असं पाहिजे नव्हतं. दुसरं होतं, किंमत व पुरवठा यांच्यामध्ये सहसंबंध असतो. अगदी बरोबर आहे. पुरवठ्याचा नियम इथंच तुम्हाला स्पष्ट करायचा होता. पुरवठ्याच्या नियमात सांगितले किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये समसंबंध असतो, तो तुम्ही या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं होतं. त्यानंतर तिसरा प्रश्न, व्यापारी बँका अनेक कार्य पार पाडतात. हे देखील विधान बरोबर आहे, त्यामुळे हे विधान सहमत आहे. कोणकोणती कामं आहेत ते पर्यायामध्ये कारणांमध्ये लिहिली असते की तुम्हाला या प्रश्नाचे देखील योग्य मार्क मिळाले असते. त्यानंतर चौथा प्रश्न होता, निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. हे विधान चुकीचं आहे. कोणताही निर्देशांक तयार करायचा असेल तर तुम्हाला मूळ वर्षाची निवड करावीच लागते. मूळ वर्षाची निवड करून निर्देशांकातले बदल मोजले जातात. त्यामुळे मूळ वर्षाला फार महत्त्व असतं आणि ते निवडताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे म्हणून हे आपण याच्याशी सहमत नाही. आणि 5वं विधान जे दिलेलं होतं, जास्त लवचिक मागणी वक्र तीव्र उताराचा असतो, तर हे विधान देखील असहमत आहे, चुकीचं आहे. जेव्हा जास्त लवचिक मागणी असते तेव्हा तो पसरट स्वरूपाचा असतो, तीव्र उताराचा नसतो. जेव्हा कमी लवचिक मागणी असते तेव्हा मात्र वक्र जास्त तीव्र उताराचा असतो. तो ते तुम्हाला या ठिकाणी सांगणं गरजेचं होतं. म्हणून हे विधान देखील असहमतचं किंवा सहमत नाही अशा स्वरूपाचं उत्तर असलेलं उदाहरण होतं. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे ह्या काही प्रश्नांची उत्तरं होती. बाकीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं, ह्या प्रश्नांची डिटेलमधली उत्तरं आपण नंतर व्हिडिओमध्ये अभ्यासणारच आहोत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमधून कळतील आणि त्याचा डिटेलमध्ये विचार आपण त्यावेळेस करणार आहोत. यानंतर मित्रांनो नेक्स्ट उद्या आपण या प्रश्नपत्रिकेवरती थोडीशी नजर टाकूयात. प्रश्नपत्रिकेचं मूल्यमापन करूयात किंवा
इव्हॅल्युएशन करूयात, कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका विचारण्यात आली, अनालिसिस करूयात असं म्हणूयात. अनालिसिस आज बेटर शब्द राहील त्या ठिकाणी. कशा प्रकारचे प्रश्न, कुठल्या प्रकरणावरती, कुठं कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आले, काय स्वरूप आहे प्रश्नपत्रिकेचं. पाठीमागच्या वर्षी जो प्रॉब्लेम बऱ्याच विद्यार्थ्यांना आला, खूप विद्यार्थी फेल झाले आणि ते म्हणाले की ह्या प्रश्नपत्रिका खूप अवघड होती. तर मग आत्ताची प्रश्नपत्रिका कशी होती याचाही विचार आपल्याला करायचा आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.